आज आपण बनवणार आहोत सणावारांची खास गोडसर डिश, पारंपरिक असा नारळी भात। गुढीपाडवा असो, नारळी पौर्णिमा असो किंवा कोणताही शुभ प्रसंग असो, नारळी भाताशिवाय पूर्णच होत नाही। चला तर मग लगेच सुरू करूया ही स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतला आहे, साजूक तूप घेतला आहे मी इथे। आता त्यामध्ये मी थोडे खडे मसाले घालणार आहे। गोडासोबत खडे मसाले छान चव लागते। 1 इंच मी इथे दालचिनीचा घेतला आहे, 2 मी इथे लवंग घेतले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतली आहे। त्यानंतर मी इथे 10 ते 12 काजूचे काप घेतले आहे। काजू असे मधून मी कापून घेतले आहे। त्याला आपण व्यवस्थित इथे तळून घेणार आहोत। बदामही मी 7 ते 8 बदाम असे उभे चिरून घेतले आहे। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यानंतर हे काढून घेतले आहे आणि खडे मसाले मी तसेच ठेवले आहे तुपामध्ये। पुन्हा मी इथे 1 चमचा तूप घातला आहे आणि मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही कुठलाही सुगंधी तांदूळ इथे घेऊ शकता। मी 1 वाटी घेतला आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे, भिजवला नाही अजिबात। त्याला आपण इथे तुपावर थोडं परतून घेणार आहोत। आता त्यानंतर मी इथे नारळाचं दूध घालते आहे। मी इथे रेडीमेड नारळाचं दूध घातलं आहे, 1 वाटी एवढं घेतलं आहे आणि तेवढंच 1 वाटी मी इथे पाणी घातलं आहे। जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरलं आहे। थोडं किंचित मीठ घातलं आहे मी। आता झाकण ठेवून आपण याला 10 मिनिटं शिजू देऊया। 10 मिनिटे झाली आहे। तांदूळ व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा झाला आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी पेक्षा थोडासा कमी इथे गूळ घातला आहे। तुम्ही 1 वाटी पण घेऊ शकता। 1 चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे जायफळ पावडर घातली आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला। गुळासोबत ही जायफळ पावडर खूप छान लागते, त्यामुळे टाकायलाच पाहिजे, खूप छान चव येते याने। याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी इथे खोबरं किसून आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे। ओलं खोबरं आहे हे, त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं केशर घातलं आहे दुधामध्ये मिक्स करून आणि आता आपण जे ड्रायफ्रूट तळले होते तेही घालणार आहोत। त्याला व्यवस्थित परतायचं आहे। त्यानंतर आपण याला झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, गूळ व्यवस्थित वितळला आहे आणि रंगही किती सुंदर आला आहे गुळामुळे नारळी भाताला। इथे आपला हा नारळी भात खाण्यासाठी अगदी तयार आहे। मी इथे एका वाटीमध्ये आकार देऊन याला मूठ पाडून घेतली आहे। बघू शकतात किती सुंदर दिसतो आहे हा नारळी भात। वरतून एक मी तुळशीचं पान ठेवलं आहे, त्यामुळे अजूनच छान दिसत आहे हे। तर लवकरच नारळी पौर्णिमा येणार आहे, तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला हे अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।